नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनापासून आपलं हार्दिक स्वागत करतो। आज इयत्ता 5वी नवोदय 20 जानेवारी 2024च्या परीक्षेसाठी अतिशय जबरदस्त काळ काम वेग आणि वेळ वेग अंतरावरची 10 उदाहरणं घेणार आहेत की ते याच्या आधी नवोदयच्या पेपरला आलेली आहेत। आणि हे असे प्रश्न आहेत 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप इतर सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप नाही डायरेक्ट पेपरला येणारे प्रश्न त्या ठिकाणी आहेत। क्लुप्त्या सांगून त्या ठिकाणी पुढे जातो। चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। अतिशय महत्त्वाचा पहिलाच प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय, पहा। एक ठेकेदाराला एक काम 20 दिवसात पूर्ण करायचे आहे तर त्या कामावर 30 माणसे नेली। जर ते काम 15 दिवसात पूर्ण करावायचं असेल तर कामावर न्यावा लागणाऱ्या जादा माणसांची संख्या किती? जादा माणसं मी याच्या आधी प्रकरणामध्ये तुम्हाला ऍप मध्ये सांगितलंय। काय सांगितलंय पहा, माणसे गुणुले दिवस गुणुले तास, हे 3 शब्द आले ना, जराचाही विचार न करता त्यांच्यामध्ये व्यस्त चलन असतं। माणसेऐवजी कामगार शब्द येईल, काही शब्द येईल। दिवस गुणुले तास एका सरळ रेषेत लिहून टाकायचे। माणसं गुणुले दिवस गुणुले तास बरोबर माणसं गुणुले दिवस गुणुले तास। चला, आता आपल्याला किती दिवसात काम संपवायचंय? 20। किती माणसं न्यायच्या? 30। ओके, इथं बरोबरचं चिन्ह। आता ते काम किती दिवसात संपवायचंय? 15। पहिले 20 लागत होते, आता 15। कमी दिवसात संपवायचंय तर आधी आपण माणसे काढू। ऑलरेडी माणसं आहेत त्यांच्याकडे 30। मग आता कमी दिवसात संपवायचंय म्हणल्यावर माणसं जास्त लागतील। मग सर तास शब्द का लिहिला? इथं तास याच्यावर आपल्याला अंक नाही आला म्हणून ठीक आहे। मग सर माणसं गुणुले दिवस आणि तास सोडून जर एखादा शब्द आला रुपये काम, तो डायरेक्ट खाली लिहून टाकायचा। माणसे गुणुले दिवस गुणुले तास भागिले काम किंवा कामाबद्दल मिळणारा मोबदला। इथं तसं काही दिलं नाही। मग इथं 15 गुणुले खाली जाऊन भागिले झाले 30 गुणुले 20 भागिले 15 बरोबर माणसे आपल्याला काढायचं आहे। आणि मग 15 एक 15, 15 दुने त्या ठिकाणी 30 आणि 20 दुने 40। 2 नंबरचंच उत्तर तुम्ही 40 लिहाल। उत्तर तुमचं चुकलेलं आहे म्हणून मी प्रश्न वाचताना जादा या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे। म्हणजेच काय, ऑलरेडीच आपल्याकडं 30 माणसं होती, मग आता 40 लागतात। 40 मधून 30 गेले तर 10 माणसं जादा आपल्याला कामावर न्यावी लागतील। पर्याय क्रमांक 4 नंबरचं आपलं उत्तर। माणसे गुणुले दिवस गुणुले तास बरोबर माणसे गुणुले दिवस गुणुले तास। माणसाऐवजी कामगार मजूर काही पण शब्द येईल। ओके, चला पुढचं गणित आहे, पाहू गणित काय आलेलं आहे। 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात तर तेच काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? नवोदय 2014 ठरलंय, आधीच आपलं ठरलंय। काय ठरलंय? माणसे गुणुले दिवस गुणुले तास भागिले काम। माणसे गुणुले दिवस गुणुले तास भागिले काम किंवा कामाबद्दल मोबदला। आता किती माणसं दिलेले आहेत आपल्याला? 15। ते किती दिवसात करतात? 10। आता आपल्याला किती दिवसात करायचंय? 50। 50 दिवसात करायचंय म्हणजे निवांत काम करायचंय। पहिलं 10 दिवस लागत होते, आता 50 दिवस लागतात। 5 पट जास्त दिवस घेतले, 5 पट दिवस जास्त घेतले तर 5 पट माणसं कमी होतील। 5 त्रिक 15। तोंडी उत्तर यायचं असेल तर 3, नसल तुम्हाला तोंडी उत्तर काढायचं तर या ठिकाणी पहा 50 गुणुले खाली जाऊन भागिले झाले 15 गुणुले 10 भागिले 50 बरोबर माणसे। आणि मग या ठिकाणी 10 एक 10, 10 5 50, 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 माणसे। मग असं पण येऊ शकतं किती माणसे कमी कामावून करायची? असा जर प्रश्न आला तर पहिले 15 लागतात, आता 3 म्हणजे पहिले 15 लागत होते, आता 3 म्हणजे 12 माणसं कमी करावं लागतील। असा काय आपल्याला इथं विषय घेतलेलाच नाही। इथं किती माणसं लागतील एवढाच विषय घेतलेला आहे। आणि अजून सोपं सांगतो, 15 गुणुले 10 150 गुणाकार येतो। 50 ला कितीने गुणल्यावर 150 येईल? 3। डायरेक्ट तोंडी उत्तर आहे, क्रिया न करता, कारण यांच्यात व्यस्त चलनामध्ये गुणाकार संबंध स्थिर असतो। हे पण काळजीपूर्वक लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न वेळवेग अंतरावर आहे, नवोदय 2014। 20 मीटर लांबीची आणि ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी एक आगगाडी एका खांबाला ओलांडून किती वेळात ओलांडून जाईल? वेळ विचारलेला आहे। मी तुम्हाला सगळी सूत्र दिलेली परत एकदा रिव्हिजन करतो। तुम्हाला अंतराचं सूत्र आहे ना, वेळ गुणुले वेग गुणुले 5/18 या सूत्राचा वापर करायचा।
तुम्हाला जर वेग विचारला तर सूत्र आहे अंतर भागिले वेळ गुणुले 18/5 आणि तुम्हाला जर वेळ विचारला तर वेळाचं सूत्र आहे अंतर भागिले वेग गुणुले 18/5. आता आपल्याला इथं वेळ विचारलेला आहे पोराओ आणि अंतर मीटर मध्ये पाहिजे आहे 200 मीटर आहे. वेग प्रति ताशी 60 किलोमीटर वेगाने आहे गुणुले 18/5 आणि मग या ठिकाणी क्रिया करायची 200 गुणुले 18 भागिले 60 गुणुले 5. 0 गेला 6 1 6 6 त्रिक 18 5 1 5 5 चौक 20 4 गुणुले 3 4 त्रिक 12 सेकंद. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर. सूत्रपाठ पाहिजे नवोदय 2014. वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणुले 18/5. अंतर मीटर मध्ये वेगाचं सूत्र अंतर भागिले वेळ गुणुले 18/5. अंतर किंवा लांबी काढण्याचं सूत्र वेळ गुणुले वेग गुणुले 5/18. कधी कधी तुम्हाला आगगाडीचं आणि पुलाचं दोघांचंही अंतर देतील. हे अंतर घेताना आगगाडी आणि पुलाची बेरीज करा किंवा इथं अंतर घेताना जर दिलं आगगाडी आणि पुलाची तर त्यांची बेरीज करून टाका. ओके चला पुढच्या गणिताकडे जायचं आहे. गणित वेळ वेग अंतरावरच आलेलं आहे. एक गाडी दुपारी 1:45 वाजता 1:45 म्हणजेच 1:45 वाजता एका स्टेशनवरून ताशी 96 किलोमीटर वेगाने प्रति तास वेगाने निघते. 168 किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल? नवोदय 2015 इयत्ता 5वी. अतिशय सुंदर गणित आहे. पहा तासाला प्रति ताशी या शब्दाचाच अर्थ आहे राजा प्रति ताशी म्हणजे एका तासाला ती गाडी किती किलोमीटर चालली? 96. ओके आता तिला जायचं 168 मग तू 96च्या जर दुप्पट केली तर 96 दुने 192 होतात. 192 किलोमीटर अंतर जायचंच नाही. प्रति ताशी म्हणजे एका तासाला 96 जाती. मग एका तासाला 96 गेली. ओके 1 तास तर नक्की झाला. एका तासात ती 96 गेली. ती आता दुसऱ्या तासात 96 192 होईल. पण 192 आपल्याला अंतरच नाही. मग पटकन काय करायचं माहिती का? ही क्रिया लय महत्वाची नवोदय स्कॉलरशिपसाठी. 96 चे 4 भाग करा. 96 चे 4 भाग करा. 96 चे 4 भाग केले तर 4 2 8 1 उरला 4 चौक 16 म्हणजेच एका भागाचा अर्थ 24 किलोमीटर झाला. 24 1 24 24 2 48 24 त्रिक 72 24 चौक 96 म्हणजे ती 15 मिनिटामध्ये 24 जाईल. पुढल्या 15 मिनिटामध्ये ती 24 किलोमीटर त्या ठिकाणी जाणार आहे. पुढल्या 15 मिनिटामध्ये ती 24 किलोमीटर जाणार आहे. पुढल्या 15 मिनिटामध्ये ती 24 किलोमीटर जाणार आहे. मग पहा बरं का आता आपल्याला 168 जायचे 96 गेले दुसरा तास पूर्ण लागणारच नाही. मग आता 24 आणि 24 48 झालं. 96 मध्ये 48 मिळवलं तर 144च होतात. 168 किलोमीटर जायचंय. मग 24 24 24 72 झाले. पहिले 96 किलोमीटर एका तासाचे आणि पुढचे 45 मिनिटांमधले 24 त्रिक 72 किलोमीटर आणि मग इथं 168 किलोमीटर ती गाडी 1 तास 45 मिनिटात प्रवास करणारे म्हणजे 1.25 तासात त्या ठिकाणी 168 किलोमीटरला ती गवस निघालणारे म्हणजे तिथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणारे. असो आता आपल्याला वेळ निघालेला आहे 1 तास 45 मिनिटं. 96 2 192 होऊ शकत नाही कारण 192 जायचंच नाही. आणि मग काय करायचं राजा? हो तर ती 1:45 ला निघालेली आहे आणि तिला 1.25 तासच पोहोचण्यासाठी लागणार आहे. 5 आणि 5 10 हातचाला 1 4 आणि 4 8 आणि 1 त्या ठिकाणी 9 1 आणि 1 2 2 तास 30 मिनिटं. इथले 60 मिनिटं मायनस करा म्हणजे इथं 3 मिनिटं राहतील. 60 मिनिटं तासाक गेले 1 तास झाला आणि मग 3 तास आणि 30 मिनिटं म्हणजे ती गाडी 3:30 वाजता म्हणजे 3:30 आणि पर्याय क्रमांक 2 ला पोहोचणार आहे. अतिशय सोपं आहे. ताशी 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 पोराव ते लक्षात ठेवा. स्कॉलरशिपला प्रश्न आला होता एक गाडी ताशी 100 किलोमीटर वेगाने निघाली तर अयोग्य विधान ओळखा. ताशी 100 निघाली म्हणजे एका तासाला 100
अर्ध्या तासाला ती 50 जाणार आहे, पाव तासाला ती 25 जाणार आहे, पाऊण तासाला ती 75 जाणार आहे, दीड तासात ती 150 किलोमीटर जाणार आहे, सव्वा तासात ती 125 किलोमीटर जाणार आहे, तासाला 100 म्हणजे 15 मिनिटाला, पाव तासाला ती 25 म्हणजे तसं ही ताशी 96 चालली म्हणजे पाव तासाला ती 24 चालली, पुढल्या पाव तासाला 24, अर्ध्या तासाला 48 जाणार आहे, पाऊण तासाला 24 त्रिक 72 जाणार आहे. लक्षात ठेवा. आणि मग अशा पद्धतीने 2015चं नवोदयचं गणित क्लिअर केलेलं आहे. चला पुढचा प्रश्न आहे नवोदय 2016चा. 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 2 पुरुष आणि 9 स्त्रिया यांच्याकडून किती दिवसात पूर्ण होईल. हे गणित मुलांना खूप अवघड जातं. आजपासून तुम्हाला अजिबातही लेकराओ अवघड जाणार नाही, कारण एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो. हे गणित हेच गणित परत लिहा. 10, 20, 25, 50, 100 वेळा त्या ठिकाणी गणिताची क्रिया करा, जोपर्यंत लक्षात नाही राहत तोपर्यंत. आता पहा, त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, एवढे एवढे पुरुष न्या किंवा एवढ्या एवढ्या स्त्रिया न्या. गणिताचा अर्थ आहे एक काम करायला 4 पुरुष नाही जुळले तुम्हाला भेटले तर 6 स्त्रिया न्या. 4 पुरुषांची ताकद 6 स्त्रियांनी एवढी आहे किंवा 6 स्त्रियांची ताकद 4 पुरुषांनी एवढी आहे. सरळ अर्थ आहे त्याचा. ओके बर, चला पुढे ते 16 दिवसात काम करतात तर 2 पुरुष 9 स्त्रिया किती दिवसात काम करतील. बरं, ते दिवस थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि मग इथं 2 पुरुष आणि 9 स्त्रिया ते किती दिवसात काम करतील असं दिलंय. हे मांडून घ्यायचं पहिल्यांदा. पुरुषाखाली पुरुष, स्त्रियाखाली स्त्रिया. आणि जे पहिलं दिलंय ना डायरेक्ट ते गुणाकाराच्या रूपात लिहून टाकायचं. पुरुष गुणुले स्त्रिया गुणुले त्या ठिकाणी दिवस. डायरेक्ट, त्याला काही टेन्शन घ्यायचं नाही. गणित एकदम सोप्या पद्धतीने. पुरुष स्त्रिया हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं. सगळे दिलेले पुरुष पुरुषाखाली, इथं पुरुष इथं पुरुष, स्त्रिया स्त्रियांखाली. आणि जी पहिली ओळ आहे ना, पहिली ओळ ती एका सरळ लाईनीत गुणाकाराच्या व्यस्त चलनाच्या रूपात लिहायची आणि किंमत टाकून द्या. 4 गुणुले 6 गुणुले 16. ओके. आणि नंतर काय करायचं माहितीये का, हे पुरुष आहेत ना आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत ना यांचा गुणाकार करायचा. 9 चोक 36, तो खाली 36 म्हणून घ्यायचा. आणि नंतर हे पुरुष आहे आणि हे स्त्रिया आहे ना ते यांचा गुणाकार पलीक करायचा. 6 दुने 12 आणि त्यांची बेरीज करायची. 4 गुणुले 6 गुणुले 16 आणि बेरीज आली 48. बेरीज वर गुणाकार करायचा आहे खाली बेरीज करायची. 16 एक 16, 16 त्रिक 48, 3 एक 3, 3 दुने 6, 4 दुने 8. आपल्या प्रश्नाचं 1 सेकंदात उत्तर आलं. हा सराव आहे. याच्यापेक्षा सोपा प्रकारच कुठे नाहीये. पुरुष स्त्रिया दिलेले स्त्रिया खाली, परत खाली पुरुष स्त्रिया त्याच्या खाली. पहिली ओळ डायरेक्ट सरळ व्यस्त चलनात. पुरुष गुणुले दिवस गुणुले त्या ठिकाणी स्त्रिया काय आहे गुणाकार रूपात. आणि गुणाकार करताना याचा आणि याचा नाही, याचा आणि याचा नाही, तिरका. 4ला 9ने गुणायचं आणि जो गुणाकार येईल त्याला 6ने 2च्या गुणाकाराने मिळवायचं आणि त्या बेरीज करायची आणि वरच्याने खालच्याला किंवा खालच्याने वरच्याला भागायचं. नीट समजून घ्या. खूप 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 अवघड गणित खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच 5-6 गणितांचा सराव करा, नक्की त्याचा विषय संपून जाईल आणि खूप महत्वाचा मार्ग नवोदयला तुम्हाला मिळून जाईल. ओके, चला पुढे दिलेला आहे. एक मोटार ए बिंदू पासून 210 किलोमीटर अंतरावरील बी बिंदूकडे 60 किलोमीटर तास या वेगाने सकाळी 9:30 वाजता निघाली तर बी या ठिकाणी मुक्कामावर कधी पोहोचेल. किती सोपं आहे. किती वेळ लागेल हे काढा ना पहिल्यांदी. मग अंतर 210 आहे आणि ती 60 किलोमीटर वेगाने निघाली म्हणजे एका तासाला 60 गेली, दुसऱ्या तासाला 60 गेली म्हणजे 120, तिसऱ्या तासाला 60 गेली 180, चौथ्या तासाला 60 गेल्यावर 240 जाईल. मग एका तासाला जर ती 60 जात असेल तर ती 15 मिनिटांमध्ये 15 जाणार आहे. बघा ही गोलमागाचा केलेला खूप महत्वाचा. मग 15 मिनिटाला 15, 15 मिनिटाला 15, 15 मिनिटाला 15 म्हणजे एका मिनिटाला ती 1 किलोमीटर जाते. मग अर्ध्या तासात ती 30 किलोमीटर जाईल. नाही तर डायरेक्ट 210ला 60ने भागून टाका. 0 गेला 6 त्रिक 18, 3 उरला 0, 6 पंचे 30. याचाच अर्थ ते अंतर कापायला तिला
3.5 तास लागतील, म्हणजे 3 तास 30 मिनिटं लागतील. आता गाडी किती वाजता निघाली? 9:30ला. 3.5 या शब्दाचा अर्थ आहे तासाचं मिनिटात रूपांतर करताना हा तास झाला, आणि हे जो दशांश स्थळाचा अंक आहे ना त्याला 6 ने गुणायचं. 6 पंचे 30 म्हणजे 3.5 तास म्हणजे 3 तास 30 मिनिटं. आणि मग ती 9:30ला निघाली आणि 3.5 तास प्रवास करून ती पोचली. 0 3 आणि 3 6 म्हणजे 60, 9 3 12, 60 मिनिटं पूर्ण झाले. 60 मिनिटं वजा करा, इकडं आणा, आणि मग 12 1 वाजता 1 वाजता ती दुपारी गाडी तिथं पोहोचणार आहे. पर्याय क्रमांक सी. आपल्या प्रश्नाचं उत्तर तासाला 60, दुसऱ्या तासाला 60, तिसऱ्या तासाला 60, 180 आणि अर्ध्या तासाला 30, 180 आणि 30 त्या ठिकाणी तुमचे 210 झाले. 3.5 तासात पोहोचली. 9:30 मध्ये 3.5 तास मिळवा, दुपारी 1 वाजता ती गाडी त्या ठिकाणी निर्धारित ठिकाणी पोहोचणार आहे. चला पुढचं गणित आहे. आम्ही आमच्या ठिकाणावर दुपारी 2:45 वाजता पोहोचलो, त्याकरता आम्ही 4.5 तास प्रवास केला. या शब्दाचा अर्थ काय माहितीये का? 4.5 तास याला असंही म्हणूया किंवा याला शुद्ध मराठीमध्ये 4 तास आणि 30 मिनिटं पोराहो म्हटलं जातं. आम्ही किती वाजता निघालो? मग आता पहा, निघालो आहे तर तो 12च्या आत निघालोय. पोहोचला कधी? तुम्ही पोहोचलेला आहे 2:45 वाजता. मग आता आपल्याला ते 2:45च्या वेळातून 4.5 वजा करायचे. मग ही वेळ आहे ना 24 तासात डिवायडेड करायची. कोणती? 2:45 वाजताची वेळ म्हणजे 24 तासात न्यायची, म्हणजे त्याच्यात 12 मिळवायचे. 12 आणि 2 14 म्हणजे ती 14:45 मिनिटांनी पोहोचली. ठरल्याप्रमाणे याच्यावर आपण खूप गणित घेतलेली आहे प्रकरणामध्ये. आणि मग ह्या 14 तास 45 मिनिटातून 4 तास 30 मिनिटं काय करायचे? वजा. 4.5 तास प्रवास केलेला आहे आणि 2:45ला पोहोचलेली. मग आता गाडी किती वाजता निघाली किंवा याच्यापेक्षा एक पर्याय घ्या. 4.5 तास मिळवा, 4.5 तास मिळवा, 4.5 तास मिळवा, ज्याच्यातून आपल्याला 2:45 मिळतील ते आपल्या प्रश्नाचं उत्तर. सरळ साधं उलट जाण्यापेक्षा. आणि मग इथं 15 आणि 14तून 4 गेले 10. याचाच अर्थ गाडी ती 10 वाजून सकाळी 45 मिनिटांनी म्हणजे 10:15 10 वाजून 15 मिनिटांनी म्हणजे सकाळी 10:15 वाजता निघाली होती. नाही तर बघा ना 10:15 मध्ये तुमचे ना 4.5 तास मिळवा ना. सरळ सरळ त्या ठिकाणी 5, इथं 12 आणि या ठिकाणी 4, इथं 14 झाले. 14 वाजून 45 मिनिटं म्हणजे 2 वाजून 45 मिनिटं 2:45ला गाडी पोहोचली. नाही तर ते 2:45चं 24 तासात रूपांतर करा आणि त्याच्यातून 4.5 वजा करा. तुम्हाला जे लागेल त्या पद्धतीने करा. नवोदय 2020 ला आलेलं गणित. चला पुढचं गणित आहे. एक उद्यान 1500 मीटर लांब आणि 750 मीटर रुंद आहे. एका सायकल स्वाराला या उद्यानाला 4 फेऱ्या मारायच्या. ताशी 4.5 किलोमीटर गतीने किती वेळ लागन, किती अवधी लागन, असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी नवोदय 2020 ला विचारण्यात आलेला आहे. आता अलीकडल्या काळात विचारलाय. बघा, एक आयताकृती मैदान आहे आणि त्या आयताकृती मैदानाची लांबी 1,500 मीटर आहे आणि रुंदी 750 मीटर आहे. 2 लांब्या असतात आणि 2 रुंद्या असतात आणि आयताचे सर्व कोण काटकोन असतात, जो स्कॉलरशिपला प्रश्न आला होता. असं चला आता एका फेरीत अंतर काढू. ते एका फेरीत किती काढतंय? मग एका फेरे जर आपण पाहिलं तर आयताची परिमिती काढायची. 1,500 आणि 1,500 3,000 आणि 750 750 750 750 परत 1,500. याचाच अर्थ तो सायकल स्वार एकदा फिरला का 4,500 मीटर जातोय. हे सगळं जे अंतर तो सायकलवर गेला ना राजा, तर तो 4,500 मीटरचं त्या ठिकाणी सगळं अंतर म्हणजे 4.5 किलोमीटरचं अंतर. आता एका फेरेला 4,500 जातोय. 4,500 असं त्यांनी किती फेरे पूर्ण केलं? 4. मग यांचा जर गुणाकार केला, एका फेरेला 4.5 तर त्या ठिकाणी 4 फेरेला किती? तर 18,000 त्या ठिकाणी जाईल. पण काय जाईल? 18,000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1,000 मीटर. याचाच अर्थ 4 फेऱ्यातलं अंतर राजा ते 18 किलोमीटर आहे. एका फेऱ्याला 4.5, दुसऱ्या फेऱ्याला 4.5 9, तिसऱ्या फेऱ्याला 4.5 13, चौथ्या फेऱ्याला 4.5 म्हणजे 18 झालं. आता तासाला 4.5 चाललाय. किती किलोमीटर जायचंय? 18. 18 भागिले 4.5. तासाला 4.5 चाललाय. 4.5 4.5
4.5 4.5 म्हणजेच 4.5 ला जर 4 ने गुणलं तर 18 म्हणजेच 18 ला तुम्ही जर 4.5 ने भागलं तर किती उत्तर येते आपलं 4 तास। पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी काय आलेलं आहे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी सहजरित्या दिसेल। एकदम सोपा प्रश्न आहे। पहिल्यांदा परिमिती काढा 4500 एका फेऱ्याला असं 4 फेरे केलं 18,000 मीटर म्हणजे 18 किलोमीटर आणि मग 18 किलोमीटर त्याला जायचे तासाला 4.5 किलोमीटर निघालाय म्हणजे 4 तास लागणार आहे। ओके, व्हिडिओ आवडत असेल गणित आवडत असतील तर नक्की लाईक करा। चला पुढचं गणित नवोदय 2009। एक गाडी 504 किलोमीटर वेगाने 4 तास 30 मिनिटांमध्ये अंतर कापते तर गाडीचा ताशी वेग किती। आता इथं वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ। आता सर तुम्ही 18/5 का घेत नाही? मग 18/5 घ्यायचा असेल तर किलोमीटर तुला मीटर मध्ये घ्यावे लागतील, वेळ तुला सेकंदात घ्यावा लागेल। एवढं कशाला पडले? मग 504 भागिले 4.5 असले। मग ह्या तास मिनिटाचं रूपांतर तासात करताना याला 6 ने भागायचं 6 पंचे 30 याचाच अर्थ तुझं 4.5 तास झालं। 4.5 तास म्हणजे 4.5 तास म्हणजे 4 तास 30 मिनिटं। आता तुला जर एवढा भागाकार नाही ना आला सोपी पद्धत सांगतो, एक एक पर्याय घे, एक एक पर्याय घे, एक एक पर्याय घे, एक एक पर्याय घे, 4.5 ला गुण ज्यातून 504 येईल ते आपलं उत्तर। नाही तर अंशस्थानी एकही घर नाही, छेदस्थानी एक घर आहे, एका घराचा फरक एक घर, छेदस्थानी नाही अंशस्थानी कमी म्हणून 1 0 अंशस्थानी वाढवायचा आणि छेदस्थानी 45 9 ने भाग जातो 9 5 45 9 5 45 5 9 सक 54 उरलेला 0 560 भागिले 5 5 1 5 5 1 5 5 1 5 5 2 10 त्याला 112 किलोमीटर पर तास वेगाने गेल्यावर 4.5 तासात 504 किलोमीटर जाईल। पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर। ओके, चला शेवटचं गणित आहे आजच्या दिवसातलं काळकामयुगातलं नवोदय 2019। अतिशय सुंदर, अतिशय भारी आणि लई जण फसतात, सुटत नाही असं असणारं गणित, पण ते 0 सेकंदात सुटतं। पहा, गणित वाचून नाही लक्षात ठेवून जा। 80 किलोमीटर वेग या तास वेगाने धावणाऱ्या आगगाडीने एका गाडीनंतर 6 तासानंतर एक रेल्वे स्टेशन सोडले। बघा हे रेल्वे स्टेशन आहे, एक गाडी आहे, नंतर बी गाडी आहे, बी गाडी गेली, बी गाडी नंतर एक गाडीने 6 तासानंतर ते रेल्वे स्टेशन सोडलं। सोडल्यानंतर 4 तासांनी तिला मागं टाकलं। जी पुढे गेली होती ना तिला त्या ठिकाणी किती तासांनी मागं टाकलं? 4। निघाली 6 तासानंतर आणि निघाल्यानंतर 4 तासांनी मागं टाकलं। याचाच अर्थ 4 तासात कापलेलं एकूण अंतर आपल्याला काढावं लागेल। याचाच अर्थ तासाला 80 चालली म्हणजे 4 तासामध्ये तिने 320 किलोमीटर अंतर कापलं। निघाल्यानंतर 4 तासांनी पहिल्या गाडीला तिने मागं टाकलेलं आहे, मग ती निघाल्यानंतर वेग 80 म्हणजे पुढे ती 320 किलोमीटर असणार आहे। 320 किलोमीटर अंतर तिने किती तासात कापलंय? 4। मग आता ती गाडीचा ताशी वेग काढायचा आपल्याला ना, मग ताशी वेग काढताना इथं प्रॉब्लेम लय मोठा आहे। ताशी वेग काढताना तिने 4 तासात 320 कापलं इथपर्यंत ठीक आहे, पण ती पहिल्या गाडीनंतर 6 तासानंतर निघाली म्हणजे ते 6 तास आणि 4 तासांनी कापले ते 4 तास, असं तिने एकूण अवधी कापायला घेतलेला आहे। किती तास? 10। बघा ती गाडी 6 तासानंतर मागून निघाली आणि 4 तासांनी कापली म्हणजेच त्या गाडीला क्रॉस केली किती वेळानंतर केलंय? 10 तासांनी केलंय। मग 10 तासात 320 0 गेला याचाच अर्थ त्या गाडीचा प्रति तास वेग 32 किलोमीटर पर तास त्या ठिकाणी वेगाने ती गाडी गेलेली आहे। अतिशय महत्वाचं प्रश्न, एक गाडी गेली नंतर दुसरी गाडी 6 तास वेगाने गेली, 6 तासानंतर गेली आणि 6 तासानंतर निघून 4 तासाने त्या गाडीला मागं टाकले म्हणजे 4 तासात तिने किती अंतर पार केलं? 320। गाडी 80 किलोमीटर वेगाने निघाली, पण त्या गाडीचा वेग किती आहे? कारण ती 6 तासाने निघाली आणि नंतर ते 4 तास म्हणजे 10 तास झाले आणि मग 320 भागिले 10 त्या गाडीचा वेग प्रति ताशी 32 किलोमीटर वेगाने आहे। असो अतिशय महत्वाचं काळकामयुग आणि वेळवेग अंतरातले सिलेक्टेड गणित जी नवोदयला इतर स्पर्धा परीक्षेला चुकवतात आणि विशेष म्हणजे ही सगळी आलेली गणित आहेत। अजून एक व्हिडिओ याच्यावर 2 व्हिडिओ त्या ठिकाणी पेपरच्या आधी वेगवेगळ्या गणितांचा त्या ठिकाणी बनवला जाईल। जर
गणित आवडलेली असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही तरी गणित त्या ठिकाणी पोहोचवा. खूप महत्त्वाची ते पुरुष स्त्रिया अथवा ते गणित किंवा शेवटचं गणित, ही गणित खूप महत्त्वाची आहेत. विद्यार्थ्यांना ती समजत नाही, पण अतिशय सोप्या आणि एकदम सरळ सरळ न क्रिया करता आपण सहजरित्या उत्तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार 1-2 क्रिया करूनच उत्तर आणू शकतो. असो, परीक्षा जवळ आलेली आहे. ही गणित परत परत सोडवा. ही गणित अशी आहेत की तुम्ही नवोदयला 100% लागणारी ही गणित त्या ठिकाणी आहेत. चला थांबूया. धन्यवाद.